दरोडेखोरांचे सरदार आहेत असा हल्लाबोल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। अजित पवारांबद्दल मंत्रिमंडळात नाराजी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी लक्ष्मण हाकेंनी अमोल मिटकरींना थेट इशारा दिलाय। सुरुवात मिटकरींनी केली, शेवट आम्ही करणार असं हाके म्हणतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगला शाब्दिक वाद रंगलेला आहे आणि हा वाद नेमका कशामुळे रंगलेला आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके, नेमकं हे काय सुरू आहे तुमच्या दोघांमध्ये? हा वाद नेमका कधीपासून सुरू झाला? एका बाजूला सारथीला निधी मिळतो, उपलब्ध होतो, त्याच्या तुलनेमध्ये महाज्योतीकडे दुर्लक्ष होत होतं आणि मी एक ओबीसीचा कार्यकर्ता आणि पीएचडीच्या मुलांचे सारखे कॉल मला होते, म्हणून मी अर्थमंत्र्यांना उद्देशून एक प्रेस केली। त्यानंतर अमोल मिटकरी नावाच्या माणसानं राष्ट्रवादीच्या मला YZ याच्या गाडीचा नंबर ठेवा अशा पद्धतीचं त्यांनी, आणि परत खूप खालच्या स्तरावर कमरेखालची भाषा वापरून सूरज चव्हाण नावाचा एक अजितदादाचा कोणतरी एक त्याला कोण ओळखत पण नाही, त्या माणसाने एक मला चॅलेंज केलेलं आहे, यानं पण चॅलेंज केलेलं आहे की तुझ्या पार्श्वभागावरती आम्ही YZ उठवू। कसा पार्श्वभागावर माझ्या YZ उठवतो ते मला बघायचं आहे। तुझ्या नेत्याच्या अजितदादा पवार हा जो चोरांचा, दरोडेखोरांचा, कारखानदारांचा पक्षाचा प्रमुख आहे, त्या अमोल मिटकरीच्या गावात जाऊन तिथल्या त्या पॅनलबरोबर बैठक करून बसून सरपंच, त्या परिसरातले नेते सगळ्यांना भेटून येणार आहे। महाराष्ट्रात मीच कसा शहाणा आहे आणि मलाच कशी अक्कल आहे हे जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना अजितदादा पवारला मी उघडं नागडं केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही तुमच्या ड्रायव्हरचा सुद्धा पगार थांबवलेला आहे असं त्या व्हिडिओमध्ये होतं। तो माझ्या समाजाचा कार्यकर्ता आहे। तो माझ्याकडं ज्यावेळी आला, ज्यावेळी त्यानं माझ्याकडे ड्रायव्हिंग केलं, त्यावेळी मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यावेळी माझ्याकडे नव्हते त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी ऑनलाईन त्याला 5,000, 10,000, 2,000, 1,000 असे पैसे दिलेले आहेत। दुर्दैव माझं एवढंच की त्याला पैसे दिलेले एखाद्या कागदावरती मी सही घेऊ शकलो नाही, कारण रोहित पवार, अजित पवार यांच्यासारख्या माझ्याकडे कुठं कारखाना नाही किंवा बारामती ॲग्रो किंवा कुठली काही संस्था नाही की जेणेकरून ड्रायव्हरला पगार दिलेलं रेकॉर्ड मेंटेन नाही माझ्याकडं। मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। अशा अनेक दिवसापासून चर्चा आहेत की अजित पवार हे आमदारांना देखील निधी देत नाहीत, असं काही तुमच्या कानावर आलेलं आहे का? आम्ही ह्या चर्चा मीडियात तुम्ही दाखवताय ना, एकनाथ शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांची नाराजी आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय ना। हे बघा, विषय असा आहे, माझं एकच म्हणणं आहे आणि माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, भाजपला सुद्धा एक विचार नाही, लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली, हा काय न्याय आहे? हे होते लक्ष्मण हाके ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। पुढची बातमी